तेजस्विता, तपस्या आणि तत्परता हे त्रिगुण ज्याच्या ठाई, तेच भव्य दिव्य कर्तृत्वाचे पथिक होऊन दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. अभिनवतेचा ध्यास घेत कष्ट, सखोल अभ्यास, निरंतर प्रयत्न या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीत आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ज्यांनी नंदनवन फुलवलं ते लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र वामनराव प्रभुदेसाई. घरातच व्यवसायाचं वातावरण. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, त्यामुळे तरुणपणातच उमेदीच्या काळात स्वतःचा उद्योगधंदा उभा करावा ह्या स्वप्नाचा पाठपुरावा सुरू झाला. आई वडिलांचे आशीर्वाद, वडिलांनी दिलेली आत्मविश्वासाची, धडाडीची, स्वयंनिर्णयाची देणगी ह्या शिदोरीवर रवींद्रजींनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून सूर्यप्रकाशासारखं यश मिळवलं. घरगुती वापराच्या स्वच्छतेची उत्पादनं बाजारात उपलब्ध होती. रवींद्रजींच्या मनात वेगळेपणाचा ध्यास होता. तांबा पितळ चमकवणारं एखादं उत्पादन तयार करावं अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि जन्म झाला कॉप शाईन पावडरचा. वर्ष होतं 1989. सुरुवातीला मोठ्या हॉटेलमधून मागणी येत होती, परंतु व्यवसाय टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर आपलं उत्पादन घराघरात पोहोचलं पाहिजे असं रवींद्रजींनी ठरवलं. आता तांब्या पितळेच्या भांड्यांचा जमाना कुठे आहे, विचार करून निर्णय घे असा वरिष्ठांचा सल्ला मिळाला. पण रवींद्रजींचा विचार ढळला नाही, उलट अधिक पक्का झाला. विचारांती ब्रँड नेमही पक्क झालं, पितांबरी. अल्पावधीत बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी हे घोषवाक्य मराठी घराघरात घुमू लागलं. मराठी उद्योग जगतात पितांबरी ब्रँड रुजू लागला. हे काही एका रात्रीत घडलं नाही. रवींद्रजींची गुणवत्ता, कल्पकता आणि सातत्य या जोरावर त्यांनी प्रगतीचं उत्तुंग शिखर गाठलं आहे. रवींद्रजी हे संघ कार्य करते, त्यामुळे संघाची शिस्त, शाखेचे संस्कार त्यांच्या रोमारोमात भिनलेले. प्रामाणिकपणा, संयमी वागणं आणि उच्च वैचारिक बैठक असलेल्या रवींद्र प्रभुदेसाई यांनी आपला व्यवसाय यशस्वी केला. सुरुवातीला एकच उत्पादन होतं, पण एवढ्यावरच थांबण्याचा त्यांचा पिंड नव्हता. संशोधक वृत्ती हा एक रवींद्रजींचा गुणधर्म. पितांबरी या छत्राखाली पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आज होम केअर, हेल्थ केअर, ॲग्रो केअर, फूड केअर, मॉडर्न ट्रेड, एक्सपोर्ट, अगरबत्ती अशा 10 विभागांच्या अंतर्गत 50हून अधिक उत्पादनांची विक्री करत आहेत. रवींद्रजी हे भारतीय संस्कृतीचे उपासक. भारतीय प्राचीन आयुर्वेद, कृषी यांचा नव्यानं विचार करून आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. अंगभूत असलेली शेतीची आवड, दूरदृष्टी आणि उद्योजकता यातून कोकण भूमीत कृषी पर्यटन क्षेत्रात पदार्पण करून उद्योजकतेला नवं परिमाण दिलं. आज केवळ महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर जगभर पितांबरीचं नाव पसरलंय. 20 देशातील ग्राहक पितांबरी उद्योग समूहाचे ग्राहक बनले आहेत. यामागे सचोटी, प्रामाणिकपणा, नाविन्याचा ध्यास, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांची विनम्रता, कामावर आणि जगत नियंत्यावर अपार श्रद्धा या साऱ्याचा परिपाक आहे. पितांबरी अर्थात रवींद्र प्रभुदेसाई यांच्या यशाचा अश्व आज वाऱ्याच्या वेगानं चौखूर निघालाय. सच्च्या साधनेला आलेलं हे नितांत सुंदर फळ आहे. केवळ स्वतःचा विचार न करता रवींद्रजी मराठी तरुणांना आणि मराठी उद्योजकांना मोलाचं मार्गदर्शन आणि सहाय्यही करत असतात. अनेक चांगल्या उपक्रमात, सामाजिक कामात त्यांचा हात नेहमी पुढे असतो. लघु उद्योग भारती, कोकण भारती, सॅटर्डे क्लब, सनातन संस्था, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, प्रारंभ कला अकॅडमी, कौपिनेश्वर ट्रस्ट, साहित्य विषयक काम करणाऱ्या अनेक संस्था यातील रवींद्रजींचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी प्रेरणादायी आहे. पितांबरीच्या जवळपास 35 वर्षांच्या वाटचालीत आता प्रभुदेसाई यांची पुढची पिढी ही तितक्याच सक्षमतेनं कार्यरत झाली आहे. रवींद्रजींचे व्यावसायिक कर्तृत्व याही पिढीच्या नसानसातून खेळते आहे. माणसे जोडणारे नेटवर्क तितक्याच ताकदीनं सांभाळताना त्यांची आजची पिढी दिसते.
रवींद्रजींच्या यशात त्यांच्या पत्नी वृषालीताई यांचा मोलाचा वाटा आहे. कुटुंब आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड घालत आदर्श कुटुंबवत्सल कुटुंब प्रमुख म्हणूनही ते मोठे आहेत. व्यवसाय म्हटला की यश अपयश आलंच, संघर्ष आला, संकट आली, पण या साऱ्यावर मात करून जे पुढे जातात तेच हिरवी तृणपाती उमलवू शकतात. पितांबरी आणि प्रभुदेसाई ह्यांच्या आजच्या यशाचं हेच तर सूत्र आहे. ठाणे भूषण असणाऱ्या रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कर्तृत्वाला कैक पुरस्कारांची मोहर चढली, पण कळस चढला तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सन्मानित डिलीट ह्या पदवीनं. ही मानद पदवी विद्वत्तेचा सर्वोच्च सन्मान मानली जाते. रवींद्रजींना मिळालेली ही पदवी ही केवळ त्यांच्या व्यावसायिक यशाचं प्रतीक नाही, तर त्यांनी समाज आणि उद्योग क्षेत्रासाठी केलेल्या अतुलनीय योगदानाची पावती आहे. हजार डोळ्यांमधले पाणी माझ्या डोळ्यांमध्ये जमते, हजार हृदये गहिवरती तर मन माझेही गहिवरते. असे हजारांसंगे आहे जडलेले माझे नाते, जडलेले माझे नाते. कविवर्य कुसुमाग्रजांनी सांगितलेले नाते रवींद्रजी यांनी आजवर जपले. त्यांचे अवघे आयुष्य देण्याच्या क्षणांनी भरून वाहिले आहे. संस्कृती, स्वधर्म आणि संस्कारांच्या कोंदणात पितांबरी आणि रवींद्र प्रभुदेसाई हे नाव लखलखत आहे. आम्हा समस्त ठाणेकरांना सर आपला सार्थ अभिमान वाटतो. समस्त ठाणेकरांचा आपल्या महान कार्याला मानाचा मुजरा.